समता नागरी सहकारी पतसंस्थेबाबत सध्या गंभीर आरोप समोर आले आहेत। भोंदूबाबा अशोक खरात यांच्या बनावट खात्याच्या वादात आधीच अडकलेल्या या संस्थेवर आता आणखी नवीन आरोप करण्यात आले आहेत। निवार येथील स्वर्गीय दादाप्पा खंडप्पा कोयटे विद्यालयाच्या मागील भागातील काही खोल्यांमध्ये समता पतसंस्थेच्या कागदपत्रांचा साठा आढळून आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते कलविंदर दडियाल यांनी केला आहे। या कागदपत्रांमध्ये पतसंस्थेचे काही ओरिजिनल दस्तऐवज तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या प्रती आढळल्याचे त्यांनी सांगितले। या कागदपत्रांचा वापर करून बनावट खाती उघडली जात असल्याचा संशय त्यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला आहे। दिनांक 20 एप्रिल 2026 सोमवार सकाळी 12:30 दरम्यान मी इकडे हे निवार हाऊसिंग सोसायटी म्हणजे दादाप्पा खंडप्पा कोयटे विद्यालयाचा तुम्हाला माझ्या मागे परिसर दिसतोय। तिथे काही खोल्या आहे, ह्याच्या मागे पण काही खोल्या आहे। त्या खोल्यामध्ये मी सकाळी गेलेलो असताना त्या खोल्यामध्ये बघत असताना काही मला समता पतसंस्थेचे काही आक्षेपार्ह दस्त असतील किंवा काय त्याच्यात बरेच म्हणजे मला वाटतं काही लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व स्टॅम्प पेपर यांचे बरेच काही अशा झेरॉक्स आणि ओरिजिनल काही गोष्टी म्हणजे ओरिजिनल स्टॅम्प पेपर झेरॉक्स या भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे पडलेल्या मला दिसल्या। तर मलाही काही शंका वाटते की काही आता हे जे समताचं प्रकरण चालू आहे हे बंधू खरात बाबा कॅप्टन खरात बाबाशी जोडलेलं असताना आम्हाला काही शंका आहे की त्यांचे जे 100 काही खाते उघडली गेली असं ईडीनी चौकशीत निष्पन्न झालेलं आहे की हे 100 बनावट खाते होती का। आम्हाला अशी काही शंका आहे की इथे बरेच आम्हाला असलेल्या रहिवासी सांगतात की लोक बरेच इथे रात्रीतून कागदपत्र ठेवले जातात, बऱ्याच वेळा घेऊन गेले जातात। हे आक्षेपार्ह कागद या 100 बनावट खात्यांच्या संबंधित तर नसतील याची आम्हाला काही नाही अशी आमची शंका आहे। तर याची कुठेतरी सखोल चौकशी सरकारद्वारे झाली पाहिजे अशी आम्ही विनंती की आम्हाला असंही वाटतं की हे जे काही इथे कागदपत्र पडले असतील तर हे बनावट खाते उघडण्याकरता तर त्यांचा वापर झालेला नसेल याची आम्हाला शंका वाटते। त्याची आम्हाला वाटतं की सरकारद्वारे चौकशी करण्यात यावी। दरम्यान या सर्व आरोपांवर समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्पष्ट उत्तर देण्यात आले आहे। सध्या गेल्या 40 वर्षापासून सहकार क्षेत्रात विश्वासार्ह सेवा देत असून लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे। अलीकडे परिसरात पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्त्वाचे रेकॉर्ड 2-3 सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते। यात अकाउंट फॉर्म, कर्ज फाइल्स व इतर कागदपत्रांचा समावेश असून काही रेकॉर्ड निवारा येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत। ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्येही जतन केली जातात। संस्थेच्या म्हणण्यानुसार निवारा येथे आढळलेल्या कागदपत्रे ही अधिकृतरित्या हलवण्यात आलेली असून त्यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही। बनावट खाती उघडली जात असल्याचा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जनरल मॅनेजर सचिन यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे की संस्था पारदर्शकपणे कार्यरत आहे। काही लोकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे अशा निराधार गोष्टींवर विश्वास ठेवू नये। संस्थेने हेही स्पष्ट केले आहे की कोणत्याही चौकशीसाठी ते पूर्ण सहकार्य करतील आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर आणली जाईल।